हो, नमस्कार सगळ्यांना. खूप 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 हृदयापासून सगळ्या माझ्या कुटुंबाचा अगदी हृदयापासून स्वागत आणि आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये असणाऱ्या परम चैतन्याचे खूप खूप आभार. माझ्या आत असणाऱ्या माझ्या परमात्म्याचे जे परम चैतन्य आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये माझ्या आतमध्ये वाहतंय त्याला खूप प्रणाम आणि आभार करते आणि आजचं सत्र आपण सुरू करू. आज ना मला आपल्याच ग्रुपमधली जी स्नेहल आहे जी नुकतीच नवीन जॉईन झालीये तिचा मेसेज आला आणि स्नेहल मी सांगते तुझा मेसेज काय आला कारण खरंच कौतुकास्पद असे प्रश्न ती विचारते. तिला उत्सुकता आहे आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारचं बदल आणण्याची, ट्रान्सफॉर्मेशन आणण्याची. जसं सगळ्यांचेच मेसेज येतात तसंच स्नेहल सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये नवीन जॉईन झाली आपल्या फॅमिलीमध्ये ज्याला आपण सोल फॅमिली असं म्हणतो, ज्याला आत्मकुटुंब असं आपण म्हणतो. हे कुटुंब असं आहे की जे आपले रक्ताची नाती, ज्या कुळामध्ये आपण जन्म घेतला, ज्या कुटुंबामध्ये रक्ताच्या नात्याने आपण जोडलेलो आहेत, त्याच्यापेक्षा थोडं वेगळं. असं वेगळं नातं की जिथं मी माझा आध्यात्मिक प्रवास करत असताना माझ्या मनात काय आहे हे इथल्या लोकांना सगळ्यांना समजतं. इथं प्रत्येक व्यक्ती असा आहे, की जेव्हा तो बाहेर बोलायला जाईल, तेव्हा लोकं म्हणतील ह्याला वेड लागलंय का? काय पण बडबड करतोय. आपल्या सगळ्यांचे ह्या फॅमिलीमध्ये आल्यापासून, आपण ध्यानाच्या गोष्टी ऐकल्यापासून, आपण आपलं जे काही ऐकतोय त्याचा आपल्या सगळ्यांच्या खोलवर, मनावर परिणाम होतोय. आपल्या सगळ्यांना समजतंय, की आपण केवळ ह्या देह नाहीयेत आणि आपल्याला येणारे हे त्रास आयुष्यातले रोजची जी संकट आहेत त्याचा सामना करण्यासाठी आतमध्ये शक्ती ऑलरेडी आहे. फक्त आपण त्याला जागं करतोय. त्याच्यासाठी आपण जागे होतोय आणि त्याच्यासाठी मी काय करू शकते याचा विचार करतोय आपण सुरू केलाय जो इतके वर्ष आपण कधी केला नाही. आणि हे कुटुंब असं आहे, ही फॅमिली की जिथं आपण सगळे एकमेकांशी जोडून बोललं जरी तरी कुणी आपल्याला इथं वेडं म्हणणार नाही. कुणी आपल्याला असं म्हणणार नाही की अ, हे कुठले विचार आहेत, हे असं का असं कसं? आपण तर इतके वर्ष ऐकले, की आपण नेहमी दुसऱ्यांसाठी करावं, सेवा करावी. दुसऱ्यांसाठी जितकं करता येईल तितकं आपण ह्या जन्मामध्ये करावं. आपल्या देहाकडे फार लक्ष देऊ नये. देहाच्या फार मागे लागू नये. मग हे कुठले असे नवीन विचार आता आपल्या डोक्यात येतायत. तर देह आहे म्हणून आपण सेवा करू शकतो, हा पहिला विचार. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या देहाची काळजी घ्या. हे हाडामाचं शरीर आहे, याच्याशी अटॅच नाही व्हायचं आपल्याला. कारण हे शेवटी जाणार आहे हे लक्षात आहे आपल्या. पण जोपर्यंत आहे, दिलेला आहे, त्याचा अर्थ त्याला काहीतरी एक त्याच्यामागे हेतू आहे, जो भगवंतानी हे शरीर बनवलंय. या देहाला जर किंमत नसली असती, ह्याचा काही मीनिंग नसला असता, ह्याचा काही उद्देश नसला असता, तर आपण असेच आत्मे म्हणून हवेमध्ये भरकटलो असतो. देह मिळाला नसता. कुठलं तरी एक दुसरं रूप आपल्याला असं असं हवेसारखं, जसं पाणी एक रूप आहे, हवा एक रूप आहे, अग्नी एक आहे, तसं आपल्याला काहीतरी दिलं असतं. पण आपल्याला ज्या अर्थी देह बनवून दिलाय, की मोबाईल आहे, मोबाईलमध्ये तू सिम कार्ड टाक. तर तो मोबाईल जो आहे डिव्हाइस चालू होईल. त्याला बॅटरी लाव, चार्जिंग कर. मग तुम्ही म्हणाल, नुसतं सिम कार्डवर मोबाईल दिसेल का आपल्याला कुणाचे काय मेसेज आले? नुसतं मी सिम कार्ड घेऊन फिरते सगळीकडं आणि म्हणते मोबाईल काय उपयोगाचा नाहीये. पण ते साधन मोबाईल त्याला अर्थ आहे. कारण त्याला बटणं दिलेली आहेत. त्याला समोर स्क्रीन आहे, ज्याच्यावर आपण मेसेज बघतो, ज्याच्यावर आपण फोन लावतो. नुसतंच माझ्याकडे सिम कार्ड आहे, सिम कार्ड आहे, मेमरी कार्ड आहे, माझ्याकडे चार्जर आहे, बास झालं मला, कशाला मोबाईल लागतो, असं मी म्हणलं तर सगळे वेडे म्हणतील, है ना? अगदी तसंच हे शरीर, त्याच्या आतमध्ये सिम कार्ड म्हणजे आपला आत्मा, असं समजा काय जे काही उपमा द्यायची ते देऊ आपण. चार्जिंग म्हणजे जे काही आपण जेवण घेतो, ऊर्जा घेतो ती, असं समजू. तर हे सगळं जसं मोबाईलचं आहे, त्याच्यामध्ये सिम कार्डला तेव्हाच अर्थ जेव्हा ते मोबाईलच्या आत जातं. नाहीतर सिम कार्ड नुसतं धूळ खात अनेक वर्ष तसंच पडून राहील आणि आपल्याला त्या कुणाशी बोलता येणार नाही, कम्युनिकेशन करता येणार नाही. पण हे शरीर आहे त्यामुळं आपण डोळ्यांनी बघू शकतो, कानांनी ऐकू शकतो, तोंडाने बोलू शकतो, कम्युनिकेट करू शकतो. आपण छान नटू शकतो, सजू शकतो, लोकांसमोर जाऊ शकतो. आपण एकमेकांचा स्पर्श अनुभव करू शकतो. समजतंय? बघा म्हणजे एक मोबाईल एक साधं साधन, डिव्हाइस तसंच आपलं शरीर. मग ज्याप्रमाणे आपला एखादा तास जरी मोबाईल चालला नाही असं समजा, चार्जिंग नाहीये, बंद आहे
किंवा वायफाय गेलं, इंटरनेट गेलं, कसं होतं आपल्याला आपण असं वाटतं जगापासून संपर्क तुटलाय. त्याप्रमाणे आपलं शरीर जेव्हा आजारी पडतं, आपलं शरीर जेव्हा काम करत नाही, आपल्याला सगळ्या इच्छा आहेत करायच्या. मला हे करायचंय, मला ह्यांच्या घरी जायचं, मला हे करायचंय, बोलायचंय. पण ज्या दिवशी मी आजारी पडते, जसं मध्ये पिठापूरला गेल्यावर मला अनुभव आला, जेव्हा मी खूप तापले होते 2 दिवस. भरपूर ताप अंगामध्ये ताप होता. गोळ्यांवर त्या दिवशी 2 दिवस काढले. धडा होता माझ्यासाठी काहीतरी. जे काही निगेटिव्हिटी बाहेर पडली, जे काही झालं असेल, पण त्या 2 दिवसांमध्ये जाणवलं, की इच्छा तर खूप आहे, की दत्त महाराजांच्या मंदिरात बसावं. एक मंदिर मी बघायला सुद्धा गेले नाही तिथं, कारण माझ्या अंगात भयानक ताप होता त्या दिवशी. मग अशा वेळी आपल्याला कळतं, जेव्हा आपलं शरीर आजारी पडतं आणि कुठेतरी जायचंय आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये पण आपल्या शरीरामध्ये काही त्रास असेल, त्यावेळेस आपल्याला समजतं, की इच्छा भरपूर आहे, पण शरीर साथ देत नाही त्यावेळेस. त्यामुळं जेव्हा ते साथ देत आहे, तेव्हा त्याची इतकी काळजी घ्या, इतकी काळजी घ्या. कुठेही त्याच्या मोहामध्ये अडकायचं नाही आपल्याला, कारण शेवटी आपल्याला सत्य माहिती आहे. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत काळजी घ्यायची. तसंच आहे म्हणून तर तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांना सगळ्यांना माहीत होतं, की हा देह एकदा सोडायचा आपल्याला. पण असं जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या देहासाठी तेही जेवण करायचे, तेही सगळं करायचे, तेही त्यांच्या परीने काळजी घ्यायचे. त्यामुळं आपल्या देहाला कधीही लोक म्हणतायत म्हणून, "तू अशीच आहे, तू तशीच आहे." कधीही त्यांच्या नजरेतून बघू नका. आज स्नेहलनी मला विचारलं, की "ताई माझ्या मनामध्ये जे निगेटिव्ह विश्वास आहे, निगेटिव्ह विचार आहेत, ते कसे बदलता येतील मला?" तर इतका तिचा एक इनोसंट प्रश्न होता, की जे आपण सगळेजणच बऱ्याचदा डिस्कस करतो. तर सगळ्यात महत्वाचं की आपला विचार जो येतो मनामध्ये त्याला कधीही दूर करायचं नाही, त्याला कधीही परक मानायचं नाही. हां, ही पहिली गोष्ट. आपलं लेकरू काळं असेल, गोरं असेल, आईसाठी ते आपलं बाळ आहे. तिच्या पोटातून ते आलेलं आहे, तिच्या गर्भातून आलेलं आहे. मग ते बाळ काळंच आहे, नकटंच आहे म्हणून आई त्याला दूर करते का? नाही करत. का? कारण तिच्यातून आलेलं ते बाळ आहे. मग आपला विचार काळा आहे, गोरा आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. म्हणून आपण त्याला तिरस्कार करून, त्याला रिजेक्ट करायचं नाही, त्याला लांब करायचं नाही. जरी तो निगेटिव्ह विचार असेल माझ्या मनामध्ये आत्ता, जरी ती भीती वाटत असेल, तर त्याला पहिल्यांदा एक्सेप्ट करायचं. येस, माझ्या मनामध्ये हा निगेटिव्ह विचार येतोय. त्यानंतर त्या भीतीला बघायचं. येस, मी तुला बघतीये. मला समजतंय. मला भीती वाटते, की मला अजून पुढचे 2 वर्ष नोकरी मिळणार नाही. समजा माझी भीती आहे. अजून माझं माझं लग्न चांगल्या घरामध्ये होणार नाही. मला भीती वाटतेय, की काही वर्षामध्ये माझे गुडघे धरतील. काही असेल भीती आपल्या मनामध्ये. ती भीती सारखी येती म्हणजे निगेटिव्ह थॉट आपण त्याला म्हणतो. त्या भीतीला लुईस हेनी सांगितलंय, की काय करायचं इतकं सुंदर सांगितलंय. डोळे मिटायचे, हृदयावर श्वास घ्यायचे मोठे-मोठे आणि अशा 3 ते 4 भीती ज्या आपल्याला सारख्या टेन्शन देतात, त्या भीती आठवायच्या मनामध्ये. हं. अगदी सौम्यपणे आपल्या डोळ्यापुढे बघायचा प्रयत्न करायचा, की मला काय भीती बाबा? आपल्या रूटला जायचं, मुळाला जायचं. ती भीती बाहेर काढायची. तिला बघायचं आणि तिला म्हणायचं, "येस, मी तुला बघितलं. मला समजलं, की माझ्या मनात का भीती वाटते, मला निगेटिव्ह का वाटतंय, मला कशाची काळजी वाटते, मला फायनली क्लिअरली समजलं." आणि मग म्हणायचं, "आता मी तुला खूप प्रेम देते आणि मी तुला मुक्त करते. तू जा निघून." आणि असं करत-करत जेव्हा आपण त्या भीतीकडे बघायला लागतो, तेव्हा ती भीती आपोआप डिसॉल्व्ह होऊन जाते. ती शक्तिहीन होते. भीती तोपर्यंतच असते, जोपर्यंत आपण तिच्यापासून लांब पळत असतो. एकदा तो भीतीचा विचार, ती काळजी, तो निगेटिव्ह थॉट आपण बघायला लागलो. का असं वाटतंय मला? ह्याचं कारण काय आहे? की मला असं वाटतं माझे गुडघे धरतील 2 वर्षात. कारण आजूबाजूला मी ते बघते, की ते वय झाल्यानंतर तसं होतं. हा अनुभव आहे म्हणून मला भीती वाटते. ठीक आहे? पण कदाचित मी अपवाद असेन. कदाचित मी इतकी चांगली काळजी घेईन, की मला होणारच नाही. मी रेकी घेते, मी ध्यान घेते, मला होणारच नाही. हा त्याच्यावरचा सोल्युशन, हा त्याच्यावरचा विचार. पण मुळाशी भीती काय आहे? अरे, वयाची 50शी आली, की लोकांना सुरू होतं डायबिटीज, ब्लड प्रेशर. मला पण व्हायची शक्यता आहे. ही एक भीती आहे, ही एक काळजी, एक टेन्शन आहे. मग आधी आपण त्या भीतीला ठीक आहे, मी तुला बघितलं, मला असं समजलं, की तू माझ्या मनात हा विचार म्हणून येतोय. हे आपण त्याच्याशी बोलायचं, त्याच्याशी संवाद करायचा.
कुठंही त्या भीतीला पळून जायचं नाही. नको, नको मला निगेटिव्ह थॉट नको. मी नाही नकारात्मक विचार करणारच नाही. मला नकोच आहे माझ्या आयुष्यात निगेटिव्हिटी असं म्हणून चालत नाही. कारण जसा आपला उजेड आहे, तशी आपली सावली आहे. सावली आपली पाठ सोडत नाही. जिथं-जिथं उजेड आहे, आपल्या अंगावर उजेड पडल्यावरच सावली मागे दिसते. इतर वेळेस दिसते का? ज्या दिवशी ऊन नाही, त्या दिवशी सावली दिसतच नाही आपल्याला. तर सावली दिसण्यासाठी आपल्याला उन्हाची गरज आहे, प्रकाशाची गरज आहे. मग प्रकाश म्हणजे काय? हे ज्ञान, ही पॉझिटिव्हिटी, ही सकारात्मकता. ती जेव्हा आपल्या आयुष्यात येते, तेव्हा आपल्याला आपली सावली म्हणजे शॅडो दिसायला लागते. म्हणजे आपल्यातले नकारात्मक गुण दिसायला लागतात. तर जसं त्या आईचं लेकरू आहे, काळं असेल, गोरं असेल, नकटं असेल, कसंही असेल, ती आई त्याला दूर नाही करत. त्याप्रमाणे आपणही आपल्या निगेटिव्ह थॉट्सला कधीही नावं ठेवायची नाहीत. स्वतःला जज करायचं नाही सारखं, की "अरे, माझ्या मनात हा निगेटिव्ह थॉट आला." हे मी पण करायचे. पण जेव्हापासून मी ध्यानातल्या आमच्या मास्टर्सना ऐकायला लागले, हे समजून घ्यायला लागले डीपमध्ये जाऊन. हे नुसतं ऐकलं नाही मी, खरोखर म्हणलं, विचार केला मी एक दिवस, की ते जे सांगतायत ना, की तुम्ही तुमच्या भीतीला बघा, तिला घाबरू नका, तिला प्रेमाने दूर करा, की बरं मी तुला बघितलं म्हणले, की ती भीती संपते तिथंच. जोपर्यंत तिला अटेन्शन मिळत नाही, तुमचं लक्ष मिळत नाही, ध्यान मिळत नाही तिला, त्या भीतीला, तोपर्यंत ती तुमच्याजवळ येते, येते, येते. एकदा तुम्हाला समजलं ठीक आहे, काही वर्षानंतर माझ्या आयुष्यात पैसे नाही नसले तर काय? ही माझ्या मनातली भीती आहे किंवा एवढा पैसा किंवा आमचा बिझनेस चालला नाही, अशा अनेक असू शकतात. पण एकदा त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्यावर मग काय करायचं? पहिली तर तिला दूर करायचं नाही. एक्सेप्ट करायचं, स्वीकार करायचा. तिच्याबद्दल मग आता आपण काय करू शकतो? तर चांगले वाक्य, चांगले शब्द. कसं आहे माहिती का? आपण चिखलात वाढलोय. खरं सांगते. आपण सगळेजण चिखलात वाढलोय. मी असं का म्हणतीये? कारण आपल्या आजूबाजूला एखादा तरी व्यक्ती असा असेल, मी सगळे म्हणत नाही आपल्या कुटुंबातले, पण एखादी तरी व्यक्ती आजूबाजूला म्हणजे घरात असेल, समाजात असेल, शाळेत असेल, कॉलेजमध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, कुठेही जा, अशा व्यक्ती आहेत ज्या नकारात्मक बोलतात. ठीक आहे? म्हणजे बोलणं कानावर आलं आपल्या, त्यांचे शब्द आपण उचलतो, आपलेही काही असे अनुभव येतात, मग आपणही नकारात्मक बोलायला लागतो. असं करत, 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 करत आपली जडण-घडण अक्षरशः अशाच विचारांमध्ये होते, की जिथं फक्त लोकं डाउट घेतात, नकारात्मक बोलतात. त्याच्यात स्वतःला दोष द्यायचा नाही. आपण वाढलोयच अशा समाजामध्ये आणि लोकं एकमेकांना खेचायचं काम करतात. हे आपण सगळं बघितलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळं आता त्या चिखलातून हे कमळ आपल्याला फुलवायचंय, जे आपल्या इथं आहे. त्याला म्हणतात लोटस. इथं लोटस उगवतं सहस्त्राराला. जेव्हा आपण हे सगळं ज्ञान आणि ध्यान घेत जातो, सगळा आपला देहाकडून आत्म्याकडचा प्रवास सुरू होतो तेव्हा. हे करत असताना समजून घ्यायचं, की ह्या नकारात्मकतेमध्येच राहून मला काहीतरी चांगलं माझ्या आयुष्यात घडवायचंय. मग ते कसं घडवणार? हे कानानी तर चालू आहे, बाहेरून तर चालू आहे. न्यूज चालू आहेत, YouTube चालू आहे, सगळं चालू आहे. मग मी काय करू शकते? पहिल्यांदा माझे शब्द बदलते. काल मी तुम्हाला एक वाक्य लिहिलं होतं आपल्या ग्रुपवर, की माझ्यासोबत दत्त महाराज आहेत, 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 आहेत. 4 वेळा लिहिलं होतं कारण रिपीट जे जन्मतः आपण बाराखडी मी आताच थोड्या वेळापूर्वी स्वप्नील त्याला पण हेच सांगितलं, की जसं आपण बाराखडी ऐकून, ऐकून, ऐकून पाठ करतो. पाढे ऐकून, ऐकून, ऐकून पाठ करतो. मग आपल्याला ते लक्षात राहतात. तसेच आपले शब्द सतत रिपीट करायचे. मला ज्या क्षणी भीती वाटते सारखं म्हणायचं, "ऑल इज वेल." सगळं व्यवस्थित आहे. परमात्मा माझ्यासोबत आहे. माझ्या इमॅजिनेशनपेक्षा, कल्पनेपेक्षा एक मोठा चांगला प्लॅन माझ्यासाठी अस्तित्वात आहे. ज्याच्यावर माझा विश्वास आहे. ही वाक्य आपण रट्टा मारून पाठ करायची. तुम्ही म्हणाल हे असं होतं का पाठ करून? पाठ करूनच होतं. आपण शब्द बदलले की मग आपले हळू विचार बदलतात. विचार बदलायला लागले की आपल्या भावना बदलतात. भावना बदलायला लागल्या की आपलं आयुष्य बदलतं. कारण आपण जे फील करतो तेच आयुष्य आपण जगतो. 4 लोकांमध्ये गेल्यानंतर 4 लोकांनी माझ्याबद्दल वाईट बोललं. त्यांचे शब्द वाईट माझ्या कानावर आले. तर मी ते ऐकून त्या विचारांमुळं, त्या भावनांमध्ये जर मी आत गेले, खरोखर मला दुःख वाटायला लागलं त्यांच्या शब्दांचं, तर त्या भावना माझं अस्तित्व, माझी रिॲलिटी घडवतात. म्हणजे काय करतात? मला रडवतात. मग रडणं, निराश होणं, ही माझी रिॲलिटी बनते, माझं अस्तित्व बनतं, माझं वास्तव बनतं. त्यामुळे त्या इतक्या पॉवरफुल आहेत.
आपले विचार आपल्याला काहीही करायला भाग पाडतात. त्यामुळे ठरवायचं, की हा विचार मला आनंदाकडे घेऊन जातोय, की आत्ता रडवतोय? जर तो रडवत असेल, तर मी ते अमान्य करणार आहे. कारण मला पूर्ण हक्क आहे आनंदात आणि समाधानात आणि खुशीत राहण्याचा. तर हे जे देह आपल्याला हे जे आयुष्य मिळालंय, हे अजिबात कर्म भोगण्यासाठी नाही मिळालंय. जे आपल्याला सांगितलं जातंय, जे आपल्याला सारखं मनावर दिलं जातंय. तर आपल्याला हे आयुष्य जरी आपण इतके वर्ष असे जगलो असू, इथून पुढे लक्षात ठेवायचं, अध्यात्मात आल्यावर स्पिरिच्युअलिटी ह्यालाच म्हणतात, की आत्मज्ञान, की जिथं आपल्याला पूर्णपणे हक्क आहे. कुठलाही देव तुम्हाला म्हणणार नाही, की "तू आज माझी पूजा केली नाही, तू आज माझी पोथी वाचली नाही, तू खूप दोषी आहेस." किंवा स्वप्नात येऊन तुम्हाला रागवलाय का कधी कुठला देव? की "का गं बाई, माझी आज पोथी का नाही वाचली? का गं बाई, आज तू दिवा का नाही लावला? का गं बाई, तू उपवास का नाही केला?" एकाने तरी हा अनुभव सांगावा, की देव तुमच्यावर स्वप्नामध्ये येऊन रागवलाय, चिडलाय तुमच्यावर येऊन किंवा तुमचं वाईट करण्यामध्ये देवाचा काही हात आहे, ह्याचा एक तरी पुरावा कुणीही द्यावा या जगामध्ये. तर असं कधीच होत नाही. भगवंताची फ्रिक्वेन्सी जी आहे, ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, ज्याला आपण रेणुका माता म्हणतो, ज्याला आपण महादेव म्हणतो. हे कुठलेही अवतार असू दे, कुठलंही रूप असू दे, त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे, ती फक्त आणि फक्त प्रेमाची. निस्वार्थी प्रेम. आपल्याकडनं काहीही गुन्हा घडलेला असू दे या जगामध्ये. मी कितीही मोठी चोर, दरोडेखोर काही असू दे. भगवंत माझ्यावर प्रेमच करेल. हे आपल्याच मनातले विचार आहेत, आपल्याच भावना आहेत, की ज्या आपल्याला सांगतात, माझ्याकडनं एवढा मोठा गुन्हा घडलाय आणि त्याचं फळ मला मिळणार आहे. हे सगळं आपली गिल्ट आहे, जी पुढे जाऊन आपल्याला कुठल्यातरी रूपाने ती ऊर्जा आपल्याकडे परत येते. पण भगवंत असं कधीही म्हणणार नाही, की स्वप्नात येऊन म्हणत नाही किंवा समोर येऊन कधी आपल्याला असा अनुभव नाहीये. तो केवळ आणि केवळ प्रेमाच्या फ्रिक्वेन्सीमध्ये व्हायब्रेट होत असतो. ती प्रेमाची फ्रिक्वेन्सी म्हणजेच परमेश्वर आहे, परमात्मा आहे. त्यामुळं ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायची, की पाशी भीती नाही पाहिजे. चुकलं तर चुकलं माझं, पण तो आहे तो निस्वार्थी प्रेम करणारा आहे. लोकं देवाला घाबरून असतात, "नको, नको, असं होईल, तसं होईल." हे जे घाबरण्याचं आहे, हे आपण आधी मनातनं काढलं पाहिजे. भीती नाही वाटली पाहिजे. चुकलं जरी तरी मनामध्ये डोळे बंद करून त्याला सांगायचं, की माझ्याकडनं हे झालंय, ज्याचं मला समजतंय, की माझ्याकडनं ही चूक झाली आणि त्याला अगदी प्रेमाने तुम्ही ते सांगा आणि कधीही तो तुमच्या वर ते मी आता तुझा रागच धरतो, असं कधीही होणार नाही. पण ह्या सगळ्या आपल्याला शिकवल्या गेलेल्या ह्या विचार आहेत, ही जडण-घडण आहे आपली. ज्यामुळं आपण खूप भीतीमध्ये देवाच्या पाया पडतो. खूप भीतीमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. पण ती भीती काढायची आणि फक्त देवाच्याच बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीत आपल्याला खूप नकारात्मकता आपण आत्तापर्यंत बघितली. कुठल्याही गोष्टीमध्ये आलेले अनुभव असतील आपले, ते सुद्धा कारणीभूत असतात, की दोनदा असं घडलं, की तिसऱ्यांदा आपला तो विश्वास बनतो, की असंच होतंय. 4 लोकं माझ्याशी निगेटिव्ह बोलतायत, चांगलं बोलत नाही, की आपला विश्वास होतो, की ही लोकं अशीच आहेत. कदाचित ती असतीलही, पण मग मी त्याच्यावर कसं रिएक्ट करायचंय? मला त्यांचं म्हणतो ना ते बी.के. शिवानींचं, की रिमोट कंट्रोल. ते आपण कुणाच्याही हातात द्यायचं नाही, की समोरच्यानी जेव्हा कॉमेडी चॅनल लावलं तेव्हा मी हसेन. कुणी माझं कौतुक केलं, की मला खूप छान वाटेल. कुणी माझी निंदा केली, की मी त्या क्षणाला निराश होऊन जाईल. ही पॉवर आपल्याकडे ठेवायची. ही पॉवर आपण कुणाच्याही हातात द्यायची नाही, की ह्या व्यक्तीने मला असं बोलावं आणि त्यावर मी रिएक्ट व्हावं. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या इतके इतके दिवस आणि मला खात्री आहे, की इथून पुढे सुद्धा आपल्याला जे ज्ञान मिळणार आहे, ते सगळं ह्याच दिशेने असणार आहे. कुणी स्वतःला कमी समजायचं नाही, की माझ्यामध्ये ही पॉवरच नाहीये. माझं तर एवढं असं आहे. तर हे समजणं सुद्धा आपल्या दैवी शक्तींचं कमी लेखणं असं आहे. आपल्या आतमध्ये जे दैवी तत्व आहे, त्याला कमी लेखण्यासारखं आहे. आपल्या आतमध्ये शिव आणि शक्ती दोन्हीचा संगम आहे. दोन्ही पण एकत्र आलेले आहेत. तर बघा जेव्हा स्वतःला नावं ठेवाल, तेव्हा लक्षात ठेवा मी माझ्या आतमध्ये बसलेल्या शिवाला नावं ठेवतोय. मी माझ्या आतमध्ये बसलेल्या शक्तीला नावं ठेवतोय. हा विचार आपल्या मनात असू द्या आणि जेव्हा निगेटिव्ह विचार येतील, तेव्हा सुद्धा तो माझाच विचार आहे. ही पहिल्यांदा भावना आली पाहिजे. त्याला आपल्या बाळाप्रमाणे तो माझ्यातून बाहेर पडलेला विचार आहे. मग मी त्याला तिरस्कार नाही केला पाहिजे. मी त्याला अगदी प्रेमाने हँडल करेन. मी त्याला सांगेन, कुरवाळेन, त्याला शांत करेन. "ठीक आहे बाबा, मी बघितलं आता तुझ्याकडे, मला समजलं.
तू माझ्या मनामध्ये येतोयस. हे आधी आपण हळू-हळू ही टेक्निक वापरायची आणि मला असं वाटेल मी हे कशामुळं असं सांगतेय? मी हे काय पण मी हे माझ्या आयुष्यात वापरून बघितलंय. मला काय व्हायचं, अतिशय भीती वाटायला लागली. ऑफिसमध्ये मला असं व्हायचं, पॅनिक अटॅक म्हणतात ना, तर खूप जास्त मला समजा ऑफिसचं काही काम असेल, ज्या दिवशी माझं काहीतरी मीटिंग आहे, कॉल आहे आणि त्यावेळेस मी जर खूप घाबरले, तर माझ्या पिंजऱ्यामध्ये मला डायरेक्ट क्रॅम्प यायचे. आपल्या पिंजऱ्या असतात ना, तिथं खूप दुखायचं मला. अर्धा-अर्धा, 1-1 तास माझ्या पिंजऱ्या दुखायच्या आणि मी चोळत बसायचे मीटिंगच्या आधी खाली वाकून आणि मग मला समजायला लागलं, की जेव्हा-जेव्हा मी पॅनिक होते, तेव्हा माझ्या पिंजऱ्या दुखतायत. हा प्रकार मला झालाय. त्यावेळी मी हे वापरून बघितलं, की मला भीती वाटली, तर तेव्हा प्रणिताने लिहिलंय, "मला पण होतं तसं ताई." तर हे ॲक्चुअली का होतं, भीती वाटत असेल ना हां, पाय दुखतात किंवा पिंजऱ्या दुखतात. माझं पण सेम असंच व्हायचं प्रणिता आणि त्यावेळेस मी हे वापरून बघितलं, की जेव्हा-जेव्हा मला खूप भीती वाटली मीटिंगमध्ये जाण्याची, की माझी तयारी नाहीये आणि मला जाऊन बोलायचंय आणि असं एकदमच टेन्शन आल्यासारखं किंवा मीटिंग मी छान करायचे, पण त्याच्या आधी मी थोडी स्ट्रेसमध्ये यायचे. तर त्यावेळेस मी ही टेक्निक वापरली, जी लुईस हेनी सांगितली आणि ही अनेक पुस्तकांमध्ये मी वाचली. लुईस हे तर माझी फेव्हरेट आहे. मी तुम्हाला पण सांगते, की तिचं ऐकत जा. इंग्लिशमध्ये आहे. त्याचंच मराठीमध्ये रेकॉर्डिंग मी करतीये सध्या. तर तिने हे सांगितलंय, की तुम्ही त्या भीतीकडे बघा, तिच्याशी बोला आणि तिला हळू-हळू प्रेमाने बाहेर काढा. तर त्या पद्धतीने मी करायला लागले आणि माझा तो त्रास पूर्ण गेला. जेव्हा कधी मला निगेटिव्ह विचार येतात, भीती वाटते, त्यावेळेस मी तेच टेक्निक वापरते, श्वासांचे टेक्निक वापरते आणि काही मिनिटांमध्ये ते सगळं गायब होतं. तर आपण सगळी माणसं आहोत. जरी आपण ध्यान करतोय, रेकी करतोय, तरी सुद्धा अजूनही आपण ड्युॲलिटीमध्ये आहोत, द्वैतामध्ये आहोत. आणि द्वैत म्हणजे काय? तर पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी. सेल असतो ना बॅटरी त्याच्यामध्ये 2 असतात निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. तर सगळीकडे आहे हे. त्यामुळं त्याचा स्वीकार करूनच पुढे जावं लागणार आहे. असं म्हणूच शकत नाही, "नको, नको मला निगेटिव्हिटी माझ्या आयुष्यात नको. मी नकारात्मक विचार नाही करणार." तुम्ही जितकी घाई कराल ते बाहेर काढायचे, तितके जास्त विचार अजून यायला लागतील. तर घाई करू नका. स्वतःलाही वेळ द्या. त्या विचारांना पण समजून घ्या. काय येतायत त्याच्यामागे काय भीती आहे, हे सगळं समजून घ्या आणि तुम्हाला जाणवेल आपोआप ती भीती तुमची कमी झाली. तर ह्या पद्धतीने आपण समजून, जागरूक होऊन, जाणीवेने जगलं पाहिजे. तर जितकं आपण समजून घेऊ दिवसभरामध्ये मला कुठल्या-कुठल्या भीती जास्त जाणवतायत, कधी जाणवतायत, हे ट्रिगर पॉइंट कोण माणूस बोलल्यावर मला भीती वाटते किंवा कुठल्या माणसामुळे मला जास्त नकारात्मक वाटतंय. हे सगळं जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक बघा. तुम्हाला त्याच्यावरचं सोल्युशन तुमचं अंतर्मन सांगेल. मी सांगण्यापेक्षा. तुम्हाला इंट्युशनच गाईड करतील. ठीक आहे. पुष्पलता काकूंनी काहीतरी लिहिलंय. 1 मिनिटं. शिव आणि शक्ती आज आहे. सोमवार आणि एकादशी आज असल्यामुळे हां, शिवशक्ती योग. खरंच की किती छान. थँक यू अगं. खरंय, खरंय. खरंय. तर त्यामुळं अ, ही आपल्या आतच आहे. ही शिव पण आहे, पार्वती पण आहे आपल्या आतमध्ये. सगळ्या देवींची रूपं आपल्यात आहेत. तर थँक यू स्नेहल, तू हा प्रश्न विचारला. हे असे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात आणि जेव्हा मी हे आन्सर सांगते, ते आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतं. तर असे प्रश्न विचारत जा नक्की. तर जसं पॉझिटिव्हिटी आपण स्वीकारतो, तशीच निगेटिव्हिटी पण आपल्या आत आहे. हे स्वीकारायचं आणि आयुष्य पुढे रोजच्या रोज जगत राहायचं. कुठेही स्वतःला घाई करायची नाही, की नाही, नाही माझं सगळं संपलं पाहिजे. एवढं फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा. ह्याच नोटवर आपण आपलं आजचं सत्र घेऊ. तर आपण सगळेजण डोळे बंद करून पूर्ण शांततेमध्ये स्थिर होऊन आपण जिथं कुठे बसलोय, त्या वास्तूचे आभार व्यक्त करू. आपल्यासोबत जी कुठली इष्टदेवता आहे, जे गुरु आहेत आपल्या सगळ्यांचे, ऊर्जा रूपाने ते आत्ता ह्या क्षणाला आपल्यासोबत आहेत. त्यांचे आभार माना, त्यांना प्रणाम करा. ते आत्ता ह्या क्षणाला देखील तुमच्यासोबत आहेत, माझ्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांचे जे सद्गुरू आहेत, अनेक जन्मांपासूनचे, ह्या जन्मातले, सगळ्यांचे आभार व्यक्त करू. आपलं पूर्ण लक्ष आपल्या टाळूभागावर घेऊन जाऊ.
आपला उजवा हात उचलायचा आहे आणि आपल्या टाळू भागावर थोडंसं हलकं प्रेस करायचंय. आपला टाळू भाग आपल्या तळ हाताने दाबून धरा. हलका, फार जोर नाही लावायचा, पण थोडासा दाब पडला पाहिजे. काही सेकंद ह्या स्थितीमध्ये सोबतच आपल्या श्वासांवर लक्ष ठेवा. आणि आता तोच उजवा हात आपल्या कपाळावर आणि डावा हात कपाळाच्या मागे. आपण आपल्या सहस्त्रार चक्राला, आपल्या थर्ड आयला, आज्ञाचक्राला आपल्या दोन्ही हातांनी रेकी शक्ती देत आहोत. रेकी शक्ती माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. हे रेकी माता, माझ्या हातामध्ये प्रकट होऊन पूर्ण बरं कर. आपल्या गुरूंना आठवा, तुम्ही माझ्यासोबत या रेकी सत्रामध्ये या आणि मला मदत करा. ते आपल्यासोबत आहेत तरी सुद्धा आपण एकदा त्यांना प्रार्थना करत आहोत, विनंती करत आहोत. आपल्या इष्टदेवतेला बोलवा. मी भगवान महादेवांना आपल्या सगळ्यांसोबत बोलवते आजच्या सत्रासाठी. आपल्या सगळ्यांचे हायर सेल्फ, उच्च आत्मे आपल्यासोबत जोडलेले आहेतच. मनामध्ये एक वाक्य म्हणायचं, माझा आभा मंडळ मी माझ्या हायर सेल्फला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. आपल्या कपाळावर लक्ष केंद्रित ठेवा. पुढची 2 मिनिटं अजून आपण एकाग्र होणार आहोत. आपला डावा हात आपल्या विशुद्धीवर म्हणजे गळ्यावर ठेवा आणि उजवा हात आपल्या कपाळावर तसाच राहू दे. आता या क्षणाला सगळीकडचं लक्ष काढून केवळ गळ्यावर आणि आपल्या कपाळावर. आपलं कपाळ आणि गळा याच्या मध्यभागी जी रेष आहे त्याच्या आतमध्ये पूर्ण फ्लो जाणवला पाहिजे. कपाळापासून ऊर्जा खालच्या दिशेने वाहतीये अशा पद्धतीने कल्पना करा. केवळ एकाग्र व्हा. माझं विशुद्धी आणि आज्ञाचक्र या क्षणाला रेकी शक्तीद्वारा संतुलनात येत आहे. माझ्या थायरॉइडच्या ग्रंथी संतुलनात येत आहेत. मी संकल्प देते, इथं असलेल्या प्रत्येक साधकाच्या सर्व चक्रांमध्ये रेकी माता संतुलन आणत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रेम, शांती, प्रकाश, समृद्धी, आरोग्य, भरपूर पैसा हे सगळं आणण्यासाठी आम्ही आजची रेकी साधना करत आहोत. हे आजचं सत्र, हे परमात्मा तू आमच्या सर्वोच्च हिताचं करून घे. आपला उजवा हात आपल्या छातीवर आणि डावा हात
आपल्या विशुद्धीवरच ठेवा, म्हणजे गळ्यावरच ठेवा. पुढचे काही क्षण आपण आपला गळा आणि छाती या दोघांमध्ये कनेक्शन, एक पूल बांधत आहोत. दोन्हीकडे आपल्या हातांचा स्पर्श फील करा, अनुभव करा. माता पार्वती आपल्या सगळ्यांच्या हृदयात शक्ती रूपाने आहे. देवाधिदेव महादेव आपल्या सगळ्यांच्या हृदयात शिवरूपाने आहे. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचा अनन्य साधारण अवतार श्री दत्तात्रय महाराज आपल्यासोबत आपल्या हृदयात आहेत. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये ही दैवी शक्ती अनुभव करा. हे वाहणारं रक्त आणि नाकाद्वारे आत जाणारा हा प्राणवायू, हीच ती दैवी शक्ती आहे ज्याच्या कणाकणामध्ये शिव आणि शक्ती आहेत. पूर्ण लक्ष आपल्या हृदयावर घेऊन जा. गळ्यावरचा हात आपल्या हृदयावर घेऊन जा. दोन्ही हात आता आपल्या हृदयस्थानावर अनुभव करा. शान्तिस्वरा नमोगच्छति। नादः 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 दूरगीते आविर्भवति नीलमार्गे धारा वहति दूरगीते आविर्भवति नीलमार्गे धारा वहति प्रभातश्वास दीर्घ नभसि शान्ति उदेति ॐ नादः नादः ॐ नादः नादः जितकं आपल्या हृदयात खोल जाऊ तितके आपले श्वास आपल्याला जाणवायला लागतील. आपल्या हृदयाची धडधड आपल्याला जाणवेल. आपल्या आतमध्ये बसलेले भगवान शिव आपल्याला जाणवतील. हे चैतन्य आपल्या आतमध्ये वाहणार हे आपल्याला जाणवेल. हीच ती अनुभूती आहे, हाच तो अनुभव आहे ज्यासाठी आपण या देहामध्ये आलोय. सगळं अगदी बारीकपणे फील करा, अनुभव करा. एक एक श्वास, शरीरातल्या एक एक हालचाली. आपला उजवा हात आता आपण आपल्या नाभीवर आणि डावा हात आपल्या ओटीपोटावर. आपण स्वादिष्ठानाला आणि मणिपुराला
दोन्हीकडे रेकी देतोय. पूर्ण लक्ष पोटाचा भाग, ओटीपोटाचा भाग इथं घेऊन जा. संपूर्ण खालचा भाग बघायला लागा आणि अनुभव करा आपल्या श्वासांची हालचाल एकाग्रपणे. जितकं खोल आत आत जाता येईल तितकं जा. इथंच तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे, जो तुमची वाट बघतोय. अनंत दीप्ते हे जीवन स्रोतः कंपते प्रभास्रवती मौनतः ॐ दीपः दीपः ॐ दीपः दीपः ॐ शति शति ॐ शति हृदि शान्तिरोष्ठति प्रकाशो दीर्घ. आणि आता अगदी हळुवारपणे आपला उजवा हात आपल्या मांडीवर ठेवायचा आहे. आपल्या मूलाधाराला शेवटची 1.5 मिनिटं आपण रेकी देत आहोत. डावा हात सुद्धा हळुवारपणे उचलून खाली मांडीवरच ठेवा आणि पूर्ण 1 मिनिटभर आपल्या खालच्या सगळ्या भागावर एकाग्र व्हा. जिथं आपण जमिनीला स्पर्श करून बसलो आहोत, जिथं आपलं वजन आपल्याला जाणवतं, तो भाग लक्ष देऊन बघा, एकाग्र व्हा. काही क्षणांमध्ये आपले सत्र बंद होईल. आपण आभार व्यक्त करा आणि मग बाहेर या. भेटू आपण उद्याच्या सत्रात.